कासव. लहान मुलांना कासव आवडते. कासव हा पाण्यात आणि जमिनीवर जगू शकणारा प्राणी आहे, म्हणून त्याला उभयचर म्हणतात. कासव पाण्यातील जीवजंतू खाऊन पाणी साफ करतो, म्हणून विहिरीत कासवे पाण्याची प्रसिद्ध आणि कासव अतिशय खादाड व चिवट असते. म्हणूनच निसर्गाच्या रहतगाडग्यात युगानुयुगे कासव टिकून राहायचे. डायनासोर हा एक अतिशय पुरातन आणि प्रचंड आकारात प्राणी होता. कालांतराने पृथ्वीवरील बऱ्याच प्राण्यांचा संहार झाला. त्यातच डायनासोर या प्राण्याचा नाश झाला, पण कासवाचा जन्म या डायनासोरच्या पृथ्वीवरचा कासव मात्र टिकून राहिला. मधमाशांचे घर. मधमाशांचे घर तुम्ही पाहिले आहे का? या घराला पोळी किंवा मोह म्हणतात. या घराची प्रत्येक खाली अष्टकोन असते. त्यातील कोणत्याही दोन खोल्यांच्या भिंती मोजून पहा, त्या अगदी सारख्या असतात. मधमाशांचे हे अजब घर पाहिले म्हणजेच त्यांचे अंगाच्या कौशल्यांचे फार आश्चर्य वाटते. शेकडो अष्टकोन खोल्या असलेले हे घर मधमाशांनी नेहमीचे गजबजलेले असते. काही माशा बांधकाम करतात असतात, तर काही दूरदूरच्या फुलांतील मध गोळा करून आणत असतात.